ती कथा म्हणजे एक कणप्पा नावाचा भक्त आहे आणि त्या कणप्पा नावाच्या भक्ताची कथा मी तुमच्या समोर मांडत होते। सर्वसाधारण व्यक्ती आहे, शेतामध्ये अरण्यामध्ये राहणारा, जंगलात राहणारा आणि जंगलात राहणारा असल्या कारणानं त्याला देव म्हणजे काय माहीतच नाहीये। तेथेही समोर गेल्याच्या नंतर आणखी मी तुमच्या समोर मांडलं होतं की तिथं काही भक्त मंडळी येत होती त्या अरण्यामध्ये आणि कसला तरी देव आहे, काहीतरी दगड वगैरे आहे म्हणून त्याची पूजा करत होते। पुन्हा सुरुवातीपासून तुमच्या समोर मी मांडते हा, कारण की काल बरेचसे काही मोकळे नव्हते, आज ते आलेत। सुरुवातीपासून समजलं पाहिजे, कालचा अर्ध आणि आजचा अर्ध मिक्स होऊ नये म्हणून। कसला तरी देव आहे, दगड आहे, काहीतरी एक पाषाण मांडलेला आहे म्हणून भक्त मंडळी येते आणि त्याची पूजा करते। सर्वप्रथम पूजा करावी, गेल्याबरोबर मंदिर स्वच्छ केलंय। मंदिर स्वच्छ केल्याच्या नंतर तांब्यावर गंगेवरून पाणी आणावं आणि ते पाणी आणल्याच्या नंतर त्या देवावरती काय आहे ते याची इच्छा बरं तशी कणप्पाच्या मनामध्ये ती शिवपिंड आहे, त्या शिवपिंडाची पूजा करावी। समोर गेल्याच्या नंतर बेलपत्र आणले, बेलपत्र आणल्याच्या नंतर ते बेलपत्र अर्पण केले। त्याच्याही समोर गेल्याच्या नंतर काहीतरी ताटामध्ये वस्तू आणली, पदार्थ आणलाय आणि तो पदार्थ मात्र त्या शिवपिंडीच्या समोर ठेवलेला आहे। 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, 4 दिवस झाले। दररोज चालू हे कणप्पानी बघावं आणि कणप्पानी बघितल्याच्या नंतर आता मात्र त्याला त्या गोष्टीचा मोह निर्माण झालाय, त्याला त्या गोष्टीविषयी प्रेम निर्माण झालंय, एक आस निर्माण झालेली आहे। त्या कणप्पाला त्याच्याविषयी मोह निर्माण झालाय, प्रेम निर्माण झालाय, आस निर्माण झालेली आहे। दररोज बाबा ज्या ठिकाणी ती पूजा चालू होती त्या ठिकाणी त्यांनी यावं आणि आल्याच्या नंतर ही भक्त मंडळी काय करते ते बघावं। काय करतायत, सर्वप्रथम आल्याबरोबर मंदिर स्वच्छ करणं, जल अर्पण करणं, बेलपत्र अर्पण करणं आणि नैवेद्य ठेवणं। रोजचा त्यांचा नियम होता, रोज मंदिरामध्ये यावं आणि रोज तसं करावं। 4-5 दिवस निघून गेले, 4-5 दिवस निघून गेल्याच्या नंतर आता या कणप्पाच्या मनामध्ये सुद्धा आले की हे जे लोक करतात ते आपणही करावं, आपण करावं। काय केलं या लोकांनी, सर्वप्रथम काहीतरी हातामध्ये आणले, म्हणजे पाणी आणले। गंगेवरती जावं, आजूबाजूला बघावं, हातामध्ये पाणी घेण्याचा प्रयत्न करावा, परंतु हातामध्ये पाणी बसतच नाहीये। काय केलं माया हो, त्या कणप्पाने मुखामध्ये पाणी घेतले, तोंडात पाण्याची चूळ भरली बाबा, तोंडात पाणी घेतलं, चालत 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 समोर गेला आणि समोर गेल्याच्या नंतर त्यांनी बेलपत्र वाहिलं होतं। याला बेलपत्र म्हणजे काय माहित सुद्धा नाही। त्याने चलता चलता रस्त्याचा पाला पाचोळा तोडला आणि रस्त्याचा पाला पाचोळा तोडल्याच्या नंतर आता यांनी काहीतरी समोर ठेवलं होतं, नैवेद्य समोर ठेवला होता। नैवेद्याच्या स्वरूपामध्ये माणसाचा गोळा घेऊन आलाय, तुकडा घेऊन आलाय। मंदिरामध्ये जावं आणि त्या शिवमंदिरामध्ये गेल्याच्या नंतर सर्वप्रथम त्या ठिकाणी या कणप्पाने त्या लोकांनी जसं केलं होतं तसं मंदिर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सर्वसाधारण माणूस आहे, मृत्यू लोकावरती जन्माला आलेला, त्याला 4 हात नाही, फक्त 2 हातामध्ये वस्तू आहेत त्याच्या भगवंताला अर्पण करण्यासाठी। ऐका, त्या कणप्पाने स्वतःच्या पायानं ती शिवलिंगावरचा कचरा, मंदिरामधला कचरा स्वच्छ केला, पायानं इकडं तिकडं लोटून दिलेला आहे, मंदिर स्वच्छ केलं। समोर गेल्याच्या नंतर त्या लोकांनी जसं जल अर्पण केलं, मुखात जी चूळ भरून पाण्याची आणली होती ती चूळ आता शिवपिंडीवरती अर्पण केलेली आहे। समोर गेल्याच्या नंतर जो पाला पाचोळा हातामध्ये आणला होता तो पाला पाचोळा एका हाताने भोलेनाथांना अर्पण केला आणि दुसऱ्या हातामध्ये जो नैवेद्य स्वरूपामध्ये माणसाचा तुकडा आणला होता तो माणसाचा तुकडा समोर अर्पण केलेला आहे। सुंदर नैवेद्य, पाला पाचोळा, बेलपत्र सगळं काही केलेलं आहे आणि केल्याच्या नंतर आता मात्र कणप्पानं दर्शन घेतलं।
दर्शन घेऊन कनप्पा निघून गेलेला आहे. अंधार पडला, त्याचं त्यानं कार्य चालू केलंय. दुसरा दिवस उजाडला आणि दुसरा दिवस उजाडल्याच्या नंतर जे दररोज भक्त मंडळी मंदिरामध्ये येत होती त्या भक्त मंडळीने पाहिल्याच्या नंतर बघितलं तर एक माणसाचा तुकडा शिवांच्या बाजूला ठेवलेला आहे. हे बघितल्या बरोबर त्या भक्त मंडळींनी ची 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 घाण घाण घाण, कोण असा मूर्ख नालायक व्यक्ती आहे तो भगवंताच्या मंदिरामध्ये येऊन माणसाचा तुकडा ठेवतोय. ऐका, समोर गेल्याच्या नंतर जी भक्त मंडळी आहे त्यांनी तो माणसाचा तुकडा उचलावा, बाजूला फेकून द्यावा. जो पाला पाचोळा शिवपिंडीवरती टाकला होता तो पाला पाचोळा घेतलेला आहे, बाजूला फेकून दिलेला आहे. नंतर मात्र मंदिर स्वच्छ केलं, पवित्र केलं, शुद्ध केलं, पंचामृताने स्नान घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा ते सुंदर पवित्र मंदिर झालेलं. आता परत या भक्त मंडळींनी पूजा करायला सुरुवात केलेली आहे. गंगेवरती जावं, पाणी घेऊन यावं, अर्पण करावं, बेलपत्र अर्पण करावे, नैवेद्य ठेवावं, दर्शन घ्यावं, आरती घ्यावी, निघून जावं. कनप्पाने परत खिडकीतून पाहिलं, ते भक्त मंडळी निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर परत हा कनप्पा आला आणि कनप्पाने पहिल्या दिवशी जसं केलं तसंच दुसऱ्या दिवशी केलं. माया हो, गंगेवरती जावं, तोंडामध्ये पाण्याची चूळ भरून आणावी. एका हातामध्ये चालता चालता पाला पाचोळा घेतला, दुसऱ्या हातामध्ये माणसाचा तुकडा गेला, समोर गेला. स्वतःच्या पायानं ती जागा स्वच्छ केलेली आहे. तोंडातली चूळ भगवंताच्या शिवपिंडीवरती टाकावी. पाला पाचोळा समोर ठेवलेला आहे, माणसाचा तुकडा ठेवलेला आहे आणि हे सगळं केलं. दर्शन घेतलं, कनप्पा निघून गेला. दुसऱ्या दिवशी दिवस उजडल्याबरोबर भक्त मंडळी मंदिरामध्ये आली. आल्याच्या नंतर पाहिलं आणि परत तेच शब्द बोलायला सुरुवात केली. अरे रे 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 रे, कोण असा महापापी आहे मंदिरामध्ये येतो आणि मंदिर पूर्ण अशुद्ध करून टाकतो. परत सुरुवातीपासून स्वच्छ सुंदर पवित्र मंदिर करायला सुरुवात केलेली. कारण की माणसाचा तुकडा टाकून अपवित्र झाले, ते अपवित्र मंदिराला पवित्र केलेलं आहे आणि पवित्र केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता मात्र यांची पूजा केली, निघून गेले आणि पूजा करून निघून गेल्याच्या नंतर समोर कनप्पा परत रात्रीच्या वेळेला आला आणि परत रात्रीच्या वेळेला येऊन त्या ठिकाणी परत त्याने तेच कृत्य केलं. तोंडातली चूळ टाकावी, हातातला पाला पाचोळा टाकावा. समोर गेल्याच्या नंतर जे माणसाचा तुकडा आहे तो माणसाचा तुकडा समोर ठेवलाय, दर्शन घेतलं, निघून गेला. परत दुसऱ्या दिवशी तेच घडणार. तितक्यात मात्र आता या सर्व भक्तांच्या लक्षात आलं, म्हटले हा कोण व्यक्ती आपण बघावा. आहे तरी कोण असा दररोज येतो आणि मंदिर अपवित्र करून टाकतो. त्याला आज शिक्षा मात्र द्यावी लागेल आणि शिक्षा द्यावी लागेल म्हटल्या बरोबर हे त्या दिवशी लवकर येऊन सगळं काही स्वच्छ पवित्र मंदिर केलंय आणि कोण येतोय त्याची वाट बघताय दूरवर कुठेतरी बसून. मिनिटानं मिनिटं, तासानं तास निघून जात होते. तितक्यात हा कनप्पा आला आणि कनप्पा आल्याच्या नंतर याने मात्र जे सुरुवातीपासून करत आलाय तोच करत होता. तोंडातली चूळ टाकली, पाला पाचोळा वाहिला, माणसाचा तुकडा वाहिला आणि जे लांब दूरवर बसलेली भक्त मंडळी होती धावत 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 आली आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता मात्र कनप्पाला बोलायला सुरुवात केलेली. अरे मूर्ख नालायक, तुला अक्कल नाहीये. अरे शिवांच्या मंदिरामध्ये आलास आणि आल्याच्या नंतर माणसाचा तुकडा समोर ठेवला. अरे बेशर्म आहेस, तोंडातलं पाणी शिवांना अर्पण केलंस. अरे ते बेलपत्र पाला पाचोळा तू अर्पण करतोयस. मूर्ख नालायक, खूप काही भयंकर वाईट वाईट बोलले आणि वाईट वाईट बोलल्याच्या नंतर आता मात्र ऐका माया हो, समोर गेल्याच्या नंतर या कनप्पाच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या. रडत होता आणि ऐका ना, रडत 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 शिवांकडे पाहावं आणि शिवांकडे बघत 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 मनातल्या मनात विचार चालू आहे, नाथ
अशी कोणती माझ्याच्यानं चूक झाली की मला हे सगळे जण बोलतायत? काय झालं तरी काय एवढी माझ्याच्याने चूक? भोलेनाथांच्या समोर बसावं आणि ऐका ना माया हो, फार सुंदर कथा आहे, लक्ष द्या माझ्याकडं. रडत होता, रडत रडत बोलत होता, डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्यात आणि त्या धारा टप 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 दिशी शिवपिंडीवरती पडत होत्या. आणि योगा योग असे घडले माय बापू हो, कालोके काल महाकालांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूंच्या धारा लागल्या. साक्षात शिवपिंडीला रक्ताची धार लागलेली आहे आणि त्या शिवपिंडीला रक्ताची धार लागल्याच्या नंतर आता मात्र या कनप्पाने बघावं, प्रभू स्वामी होतंय तरी काय, तुम्हाला काही त्रास होतोय का? मी जो पाला पाचोळा वाहिलाय तुमच्या डोळ्यामध्ये गेलाय का? तुमच्या डोळ्याला का रक्त येतंय? त्रास काय होतोय मला सांगा ना. असीम भक्त कोणाला म्हणतात ते ऐका माया हो. त्या कनप्पानं स्वतःचा डोळा काढला, स्वतःचा डोळा काढून त्या शिवपिंडीला लावलाय. याला म्हणतात खरा भक्त. स्वतःचा डोळा काढून शिवपिंडीला लावला. आता एका डोळ्याचं रक्त बंद झाले, परंतु दुसऱ्या डोळ्यातून अजूनही वाहत आहे. दुसऱ्या डोळ्यातून वाहत आहे. काय करावं काय करावं? आजूबाजूला सगळी भक्त मंडळी उभी होती, शिव्या श्राप देत होती. हे सगळं बघत 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 आता मात्र सगळ्यांना कळायला लागलं की हा खूप मोठा असीम भक्त आहे. साक्षात माझ्या शिवांच्या दुसऱ्या डोळ्याला ही रक्ताची धार लागलेली आहे. आणि रक्ताची धार लागल्याबरोबर त्या कनप्पाने स्वतःचा दुसराही डोळा काढला आणि माझ्या शिवांना अर्पण केलाय. खरं सांगू आया हो, या धर्म मंडपामध्ये जे जे उपस्थित आहेत ना, कडू आहे पण सत्य आहे माय बाप. सगळे जण काही ना काही मागण्या करता आले, परंतु मृत्यू लोकावरती हा एक असा भक्त जन्माला आला, त्यानं काही मागितलं नाही, परंतु स्वतःचे डोळे मात्र भगवंताला अर्पण केले. कनप्पा समोर उभा राहिलाय, दिसत नाहीये, डोळ्याला रक्ताच्या धारा लागल्या, खोपण्या राहिल्या. स्वतःचे डोळे तिथं अर्पण केले. स्वतःचे डोळे अर्पण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता कनप्पाने तोंडातून बोलायला सुरुवात केली. प्रभू मला असं वाटतंय की आता तुमचे डोळे व्यवस्थित झाले असतील, परंतु मी मात्र तुम्हाला बघू शकत नाही. प्रभू मला तुमच्यामध्ये विलीन करून घ्या, मला तुमच्यामध्ये स्वतःमध्ये विलीन करून घ्या. आणि ऐका माया हो, साक्षात कालोके काल महाकाल तिथं प्रगट झाले आणि या कनप्पाला स्वतःच्या सोबत कैलास पर्वतावरती घेऊन गेले. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव शंभो. याला म्हणतात खरी भक्ती, याला म्हणतात निस्सीम भक्ती. हे सगळं आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं आणि नंतर मात्र याचे डोळे उघडले. पुन्हा एकदा सांगते माया हो, तुमच्या समोर मी याही आधी तुमच्या समोर मांडले. तुम्ही आगीजवळ जासाल तर तुम्हाला त्याच्या ज्वाला लागतील. तुम्ही पाण्याजवळ जासाल तर त्याची शीतलता तुम्हाला लागेल. परंतु ज्या वेळेस तुम्ही माझ्या भोलेनाथांकडे जासाल त्यावेळेस तुमच्या आयुष्यातली सगळी दुःख दरिद्री निघून जातील.